ते व्हॉट्सअपला एक स्टॅम्प फिरला बघा, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी काय ते लिहून द्यायचं म्हणून. वय आले, मी पण वाचले ते. मला 7-8 जणांना दादानं फोन आले, सर ते असं आले, साहेब बघा ते योग्य आहे का नाही. म्हणलं योग्य आहे, बरोबर लिहिले. पण माझं काय म्हणणं आहे लिहिणाऱ्याने, जसं तुम्ही नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे जसं लिहून घेताय, तसा जनतेचा पण जाहीरनामा तुम्ही लिहून दिला पाहिजे जनतेनं, की त्याला मताला पैसे घेणार नाही, निस्वार्थाने त्याला निवडून देणार, वर्गणीचा कुठलाही वर्षभर त्रास देणार नाही. मग ते महाप्रसाद असून दे, गणपती असून दे, नवरात्र असून दे, शिवजयंती असून दे. तुला सांगतो, जसं तुम्ही त्यांच्याकडे भ्रष्टाचाराची अपेक्षा होय त्यामध्ये लिहिले, तिथे गेल्यावर भ्रष्टाचार करायला नाही, कुठली कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, टक्केवारी काहीच नाही, क्वालिटी चांगलं काम करायचं. चांगलं केलेला स्टॅम्प तो लिहिलेला चांगला आहे. तसा जनतेचा पण जाहीरनामा त्यांनी पण दिला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आज आता आमच्यावर स्टॅम्प बी काय नव्हता तरी आम्हाला जनतेने निस्वार्थाने निवडून दिलं. आम्ही निस्वार्थानेच कामं केल्यात बाळ. म्हणजे साधारण खिशात रुपया जरी नसला तर आम्ही त्याला बळी पडलो नाही. क्वालिटीने चांगले केले. भागात माझे विचार, आणि आम्ही कोल्हापूरभर काम करत होतो. नुसतं माझा भाग, माझी गल्ली बघितली ना, ते ऑफिसचे रंकाळा घे, पदपद उद्यान मैदान कुठे पण आम्ही करतोय. जसं तुम्ही अपेक्षा करता का नाही, आता तुम्ही आता नगरसेवक गेला, याला कारणीभूत कोण आहे? पहिलं पूर्वी असं का होतं काय सांग? परिमताला पैसे देत होती का सांग? कोणी लावली चट्टे, कोणी घ्यायची चट्टे लावली? जेवढा देणार आहे तेवढा घेणार पण आहे ना त्यात. दोन्ही पण बघितलं पाहिजे. देणार पण पापी आहे, देणाऱ्यानंतर काय द्यायचं, त्याला स्वार्थ असतोय. आणि तो धंदा झालाय, माहीत नसतं जाऊन इथं काढायचं आणि तिथं काढायचं, सेवा राहिल्या बाजूला. त्यामुळे हे प्रॉब्लेम आलेले आहेत. जसं तुम्ही यांचं जाहीरनामा लिहून घेताय की नाही स्टॅम्पवर, तसा जनतेचा पण जाहीरनामा घेतला पाहिजे, ह्या मताशी मी. लक्षात ठेव, एका ताण टाळी वाजत नाही, लक्षात ठेव. त्यामुळे हे करताना योग्य आणि चांगलं लिहिले, चांगले तिचे विचार आहेत. पण जनतेनं पण त्याचा बोध घेऊन त्यात ठरवलं पाहिजे. आज जनता असे म्हणते ना, बरोबर आहे, तसं वागा, तसं करा. बोलताय का करायचं एक नाही आहे. आला तरी काय तुम्ही घेऊ नका ना. आम्हाला कामं क्वालिटी चांगली, आमचं ड्रेनेज, गटार बिटार, रस्ते बिस्ते चांगले करा. घर भाडा जर वाढून आला, पाणी बिल वाढून अन्यायकारक असलं तर तिथं आवाज उठवा सभागृहात. आपलं शहर, आपला देश, आपलं गाव, आपलं भाग समजून वागा, आपलं घर समजून वागा. हे वागत नाहीत बरं. तुम्ही दुसऱ्याला अपेक्षा करता, मग दुसऱ्यानं तुमच्याकडे अपेक्षा केलं वाईट वाटायचा प्रश्न येत नाही ना. म्हणून मी बोलतोय, आता मी स्पष्ट बोलते, काही लोकांना वाईट वाटते. पण तुम्ही जेवढा एखाद्याला भ्रष्टाचार म्हणताय तर आपण काय केलेलं असतं? आपण पहिलं मताला पैसे घेतले, आपण पहिला भ्रष्टाचार झाले, मग त्याला दुसऱ्याला आपण जर स्वच्छ असल्यावर दाखवायचं आणि दुसऱ्यावर अन्याय नावं ठेवायचं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तसं वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. आपण जेव्हा आरोप करतो तर आपण काही पहिले बघितलं पाहिजे, या मताशी मी. म्हणून मी दोघांनी पण नावं ठेवत नाही, जनतेनं पण. आणि बाबासाहेब आंबेडकरनं कशासाठी आपल्याला एक दिवस दिलाय? मतदार हा राजा आहे. तर 2 पैशाला आमिषाला पडून का तुमचा स्वाभिमान विकताय? हेच मी सांगतो ना.